थोडं होल्स बद्दल सांगा ना, एखाद 2 विझवलेले असतील तर? एक आणि ते विझलेत ना, तर आता ते काय भूतकाळात आहेत. म्हणजे आता एक सर्वसाधारण गोष्ट होती, की म्हणजे मंदिराचा गाभारा जो आहे, हं, त्या गाभाऱ्यामध्ये एसी लावायचे आहेत. हं, तर मग 4 एसी आहेत आणि मोठे एसी आहेत. कारण आतमध्ये गरम होतं, कारण भरपूर लोकं असतात. एसीची किंमत ₹2,00,000 धरून चला आहे, हं, कारण मोठे एसी आहेत. हं. तर ए आला, त्याला सांगितलं, की एसी लावायचे आहेत. तो म्हणाला, "किती पैसे?" ₹10,00,000 असतील. तो गेला. बी आला. एक डोनर आला. हां, डोनर ए आला. हां. हां. बी आला, त्याला सांगितलं. तर असे 5 ते 10 लोकं आलेत. हं. एसी एकदाच लागले. त्याचे पैसे सगळ्यांनी दिले आणि जाऊ दे. एकदाच लागले. अजून म्हणजे आणि होल्सबद्दल पुष्कळ आहेत हां. ते होल, पण ते मला नाही करायचे आहेत. ठीक आहे. मी माझ्या एका अमेरिकन मित्राला सांगितलं, तुम्हाला मला डोनेशन द्यायचं आहे. हं, रसीद फाड. म्हटलं रसीद नको फाडूया. ते 5,000चं तरी डॉलरची रक्कम त्यांनी ह्याच्यात टाकली हुंडीत. हं. आणि मी सांगून ठेवलं होतं, की हुंडीत टाकलेली रक्कम 5,00,000ची ज्यावेळी तुम्ही मोजणार, ते किती पैसे त्या हुंडीमध्ये त्या डॉलर्समध्ये आहेत ते मला त्याची कॅल्क्युलेशन द्या. ते पैसे होते $3,000. म्हणजे त्यांनी हुंडीत $5,000 टाकले. तर पण तिथं नोटिंग करून ठेवलं होतं मी. हां. आणि मोजताना तुमच्यापर्यंत $3,000 आले. $2,000 आता गेले. कुठल्यातरी गरजू व्यक्तीने घेतले असावे का असं. असतील ते. तर हे सगळं करता हे कळलं पाहिजे लोकांना. माझं 2,00,00,000चं जे उत्पन्न होतं 10 वर्षाच्या ट्रॅकप्रमाणे, काही मी परदेशात गेलो असेल तरी नसेल. परंतु मी कुठच्याही बाकीच्या गोष्टी इतर सांभाळल्या असतील. पण फायनान्स त्याचं फिक्स्ड डिपॉझिट हं. ते किती कसे लावले जातील आणि काय लावले हे मी कसोशीनं सांभाळलंय. हं. माझे 2,00,00,000चं पहिलं उत्पन्न होतं. ते पहिल्या वर्ष संपताना ते 18,00,00,000 झालेलं होतं. 2007 मध्ये सिद्धिविनायक तुम्ही ट्रस्टी जेव्हा झाला तेव्हा 2 कोटी उत्पन्न होतं. 2008 मध्ये 2008 मध्ये 18 कोटी झालंय. उत्पन्न झालं. म्हणजे हे जे होल्समध्ये जे जात होते ते तुम्ही विझल्यावर हे 18 कोटी पर्यंत गेले. त्याच्यात मी पुढे असं सांगेन, मी 10व्या वर्षी ज्यावेळी मी सोडलं, त्यावेळी उत्पन्न होतं वर्षाचं 90 कोटी. सर्वसाधारणपणे 2017. 17ला सर्वसाधारणपणे 300-325 कोटीच्या आसपास आपण फिक्स्ड डिपॉझिट बनवले. आसपास तेवढेच पैसे असतील किंवा जास्त पैसे असतील. हे महाराष्ट्र सरकारनं निरनिराळ्या कामासाठी दिले. ती कामं सांगतो मी तुम्हाला काय हां. त्याच्यात काय म्हणजे करायला गेलं. तेवढे पैसे आले तर काय कामं उपक्रम केले. राबवतो? पहिली गोष्ट म्हणजे हे पैसे जे मी घेतले, जमा केले, तिथे सिद्धिविनायकच्या पाठच्या बाजूला एक इमारतीचं बांधकाम खड्डा खणून पडलेलं होतं. मी म्हटलं आपण ही इमारत बांधायची आहे. ती का थांबली? 2002 पासून त्याचं अप्रूव्हल होतं. बघितलं तर ₹6 कोटी ऑलरेडी वापरण्यात आले होते. मला असं वाटलं की हे पैसे कुठे गेले 6 कोटी? खड्डाच आहे तिथे. मला ह्याच्यावरती बोलायचं नाही तुम्ही. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला अन्सरेबल नाही आहे. मला ज्याने अपॉइंट केलं त्याला मी अन्सरेबल आहे. आणि मग मला काही फरक पडत नाही. तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही काढा. त्याचा मला गम पण नाही. पण मला ह्या इथे इमारत बनवायची आहे. मी माझ्या बरोबरची नवीन आलेल्या ट्रस्टीना सांगितलं, मी कष्ट घेईन, ही इमारत बांधीन इकडे. तुमचा सपोर्ट आहे. सगळ्यांनी एकमताने सांगितलं इतर लोकांनी. ज्या व्यक्तीने विरोध केला त्याचेच लोक होते बरोबरचे. तो रिपीट झाला होता. बाकीचे नवीन होते. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आपण ही करूया काम. त्या सगळ्यांच्या सपोर्टनी मी त्यावेळेला भायखळ्याला बिल्डिंग प्रपोजल होतं. तिथे हेलपाट्या मारून मी त्याचे अप्रूव्हल आणलं. नंतर मी एक कॉन्ट्रॅक्टर पकडला माझ्या कॉन्टॅक्टमधला. तो डी-ओ-टी होता. त्याला सांगितलं मला एक व्यक्ती दे, इंजिनियर, जो हे काम करेल आणि त्याचा पगार तू दे. आणि मी ते काम 3 वर्षामध्ये पूर्ण केलं. बिल्डिंगचं. 5 माळ्याची इमारत बांधून काढली. कुठे आहे नक्की आज सिद्धिविनायकच्या लोकांना? पाठच्या बाजूलाच आहे. पाठच्या बाजूला. ज्याच्यामध्ये माझं जे स्वप्न होतं, ₹2,000-2,500 लागतात डायलिसिस सेंटरला. तिथे एक डायलिसिस सेंटर बनवायचं. मला काही प्रमाणात विरोध झाला. एक देवाचं मंदिर आहे.
डायलिसिसची येणारी जी लोक आहेत, अत्यंत कठीण परिस्थिती असल्याने काय झालं तर ते बघ बाहेर देवाला काढणं. कोप होईल किंवा काय होईल. म्हटलं तो माझ्या अंगावर मी लिहून देतो होणारा कोप. पण आपल्याला म्हणतो मी XYZ एका आरेने ते गेलेत ते. त्यांना मी सांगितलं की मला डायलिसिस करायचं, मला पैसे पाहिजेत. त्यांनी मला एक रकमी 2.5 कोटी रुपये दिले. 2002 मध्ये ह्या इमारतीचा खर्च होता 20,66,00,000. मी 2008ला काम सुरू केलं. 6 कोटी ऑलरेडी गेले होते. ते मी ॲडजस्ट करायला लावले त्यांना, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ते सगळे आणले मेन स्ट्रीममध्ये. आणि माझा पूर्ण खर्च झाला 18,66,00,000. जवळजवळ 1,73,00,000 रुपये उरलेत. ते 6 जोडून. नाही, ते 6 आतमध्ये. हां, ते 6 आतमध्ये आले. व पैसे टोटल 20,66,00,000च्या ऐवजी हे 12ला कंप्लीट झालं. शासनाची कामं आता जी चालतात ती 20,66,00,000च्या ऐवजी 28 कोटी झाली असती. हे 18 कोटीवरती आणलं आणि ते काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर तिथे 22 डायलिसिसच्या मशीन बसवल्या. 22 डायलिसिस मशीन बसवल्या. दिवसाला 60 लोकांना डायलिसिस करायचो आम्ही. त्या 22 डायलिसिसच्या मशीन्समध्ये सर्वसाधारणपणे ₹250 पर डायलिसिसचा खर्च आम्ही लावला. बस. आणि माझं डायलिसिस सेंटर जे बनवलं होतं ना, वन ऑफ द बेस्ट डायलिसिस सेंटर. मी अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये माझ्या मित्राची मिसेस हॉस्पिटलमध्ये काम करत, तिथे डायलिसिस सेंटर बघितलं होतं. मी त्याप्रमाणे ते डायलिसिस सेंटर उभारलं होतं. हे अजूनही चालू आहे आता ते चेंज केलं, त्यांनी दुसरीकडे नेलंय. तिकडनं आता काढलं ते. काढलं आता. हां, ते पण सांगतो तुम्हाला. अच्छा. तर हा डायलिसिसचा एक उपक्रम राबवला. दुसरं त्या ठिकाणी एक हॉलचं वर्किंग केलं. आणि तिसरं मी सिद्धिविनायकच्या बाजूला एक साने गुरुजी गार्डन होतं. मागे जे येते. हां. जिकडे आता आता जिथे मेट्रो मेट्रो झालंय. मी त्या गार्डनमध्ये आहे ना, कारण मी चाळीत राहायचो 10x12च्या खोलीत. मी त्या गार्डनमध्ये अभ्यास करायचो. मला ते दिवस आठवले की माझ्यासारखी पुष्कळशी मुलं आजही त्या गार्डनमध्ये तिथं अभ्यास करतात, किंवा पोद्दार हॉस्पिटलच्या पाठच्या गल्लीमध्ये त्या रस्त्यावरती अभ्यास करतात, किंवा शास्त्री गार्डनला वरळीवरती हिलवरती आहे तिथे अभ्यास करतात, किंवा पोलीस कॅम्पाच्या इकडे सिंह गार्डन आहे तिथे ते अभ्यास करतात मुलं. आपल्याला एक अत्यंत सुंदर अशी लायब्ररी बनवली पाहिजे, अभ्यासिका. आणि मी ती अभ्यासिका बनवायच्या पाठीमागे लागलो त्या बिल्डिंगमध्ये. मी तुम्हाला आज सांगेन की त्या अभ्यासिकामध्ये मी कॉम्प्युटरची लॅब बनवली. मुलींसाठी सेपरेट सिटिंग अरेंजमेंट्स त्यावेळेला मी केली होती. आणि अभ्यासिका त्या बिल्डिंगचं ओपनिंग पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. शरद पवार होते त्या फंक्शनला. आणि त्या अभ्यासिकामध्ये ही मुलं अभ्यास करायची. ते मला पहिल्यापासून शिक्षणाची आत्मीयता, आवड वगैरे. तर जे मला अमेरिकेतनं माझे मित्र यायचे निर्णय क्षेत्रातले, कोण डॉक्टर असेल, कोण चार्टर्ड अकाउंटंट असेल, कोण IT सेक्टर्समधले विशेषतः, किंवा कोण प्राध्यापक असतील, तर मी कोणाचा वेळ काळ नाही बघायचो. मी त्यांना घ्यायचो आणि डायरेक्ट त्या लायब्ररीमध्ये जायचो. त्यांना सांगायचं की 15 मिनटं 20 मिनटं एक लेक्चर दे या मुलांना.